सीईटी आता बघा प्रत्येक टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करते मुलांना. टेक्स्टबुक रीड करणं कंपल्शन आहे. टेक्स्टबुक नाही रीड केलं मोठा तुम्ही नुकसान करणार. हाऊ टू रीड टेक्स्टबुक और MST CET 2024. अनेक विद्यार्थी सारखा प्रश्न विचारतात सर आम्ही हे जे पुस्तक आहे ना ते वाचू का नको वाचू, याचं काय कार्य आहे का नाही, बोर्ड झालं संपलं असं करायचं आणि करू पण. सर मग याचं काय आम्ही यूज काय करायचं किंवा काय गोष्टी करायच्या. मुलांना आता हे जे पुस्तक असते इथं सॉल्व्ह प्रॉब्लेम्स असतात का नसतात. मला सांगा हा पुस्तक कोणी काढले, पुण्यातल्या एका संस्थेने काढले बरोबर आहे, शिक्षण संस्थेने बरोबर. आता तीच संस्था परीक्षा कंडक्ट करते. ती संस्था त्यांनी काढलेल्या पुस्तकाला प्राधान्य देणार का दुसऱ्याच्या पुस्तकाला प्राधान्य देणार. एवढी डाऊट क्लिअर सर्वांना. आता मग सर आम्ही काय करायचं. मुलांना तुम्हाला सर्वात प्रथम महत्त्वाची गोष्ट सांगतो मी, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. काय सॉल्व्ह करायचे सर, कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. पहिलं प्राधान्य विवेक तुला द्यायचे सॉल्व्ह प्रॉब्लेमला. कुठल्या प्रॉब्लेमला द्यायचे, सॉल्व्ह प्रॉब्लेमला. सर का असं, कारण की तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर मुलांना सॉल्व्ह प्रॉब्लेम मध्ये 100 प्रकारचे प्रश्न रिपीट नाही होत. एक प्रकारचा एक प्रश्न मोस्टली असतो. एक चॅप्टर मध्ये मोस्ट ऑफ द टाइम 10 प्रॉब्लेम्स आहेत. फक्त किती प्रॉब्लेम्स आहेत, तुमच्या डोळ्यासमोर त्याचं सोल्युशन पण आहे, तुमच्या डोळ्यासमोर मेथड पण आहे कसं उत्तर काढलेलं आहे. मग तुम्हाला सॉल्व्ह प्रॉब्लेम कुठून करायचे, या पुस्तकाच्या मदतीने करायचे. पहिली गोष्ट काय आली, काय रीड करणार तुम्ही, सॉल्व्ह प्रॉब्लेम. काय सॉल्व्ह करणार तुम्ही, सॉल्व्ह प्रॉब्लेम. पहिला पॉइंट क्लिअर मुद्दा सर्वांना. सेकंड एक्सरसाइज आहे बरोबर आहे. एक्सरसाइज मध्ये MCQs असतात बरोबर, ते तुम्ही मिस करतात. अनेक विद्यार्थी बघितलंय की पुस्तकातले MCQ करत नाही, बाकी दुसऱ्या 100 पब्लिकेशनचे 100 MCQ सॉल्व्ह करतात. अरे जिथून प्रश्न येणार ते नाही करणार, काय उपयोग आहे अभ्यास करून. मग तुम्हाला एक्सरसाइज मधले काय सॉल्व्ह करायचे, MCQ. सर कसं सॉल्व्ह करायचं, नुसतं थेरी मधलं डायजेस्ट काढायचं, उत्तर बघायचं, टिक करायचं. मुलांना असं करू स्वतःची फसवणूक करू शकता का तुम्ही, नाही, आणि करायची पण नाही. थर्ड पॉइंट आहे थेरी इम्पॉर्टंट पॉइंट. आता काय झालं सर, तुम्ही आम्हाला पहिला चॅप्टर सांगितला, सर्व गोष्टी शिकवल्या, आम्ही एवढं कधी वाचायचं. तुम्हाला सर्व वाचत बसायचंय का, किंवा आपण सर्व पुस्तक शिकवलं का, नाही. आता जसं की पहिला पेज बघितलं, पहिलं पेज आपण ओपन केलं, फक्त मॅटरची डेफिनेशन कळाली आम्हाला. मॅटर काय आहे, एक असा गोष्ट आहे ज्याला मास आणि व्हॉल्यूम असतं. क्लासिफिकेशन केलं, लगेच गेलो पुढे. इथं आम्हाला दिसतंय की एक्सेप्शन ग्राफाइट आहे, पुअर कंडक्टर आहे. इथं आम्हाला दिसतंय एक्सेप्शन काय आहे, मर्क्युरी आहे, जो की लिक्विड असतो. बस संपलं हे पेज, संपलं चार्ट, संपले लॉ, संपला फॉर्म्युला, संपलं. कळालंय तुम्हाला. काही उत्तरं लिहित बसायचं नाहीये, ही उत्तरं लिहिण्याची परीक्षा नाहीये. ही ज्ञान तुला आहे का प्रत्येक गोष्टीचं, ती चेक करण्याची परीक्षा. कळतंय तुम्हाला. सीईटी आता बघा प्रत्येक टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न करते मुलांना. प्रत्येक टॉपिक म्हणजे प्रत्येक टॉपिक, त्याच्यामुळे आपण एक पण टॉपिक सोडत नाहीये. कळालंय. प्रत्येक टॉपिक वर फोकस करणार तुम्ही. सर पहिले तुम्ही सॉल्व्ह प्रॉब्लेम सांगितलं, दुसरं तुम्ही MCQ सांगितलं, तिसरं तुम्ही थेरी मधले इम्पॉर्टंट पॉइंट सांगितले, आणि चौथं सर्वात लास्ट प्रायोरिटी ज्याला जायचे ना, एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम सर्वात शेवटी करा. हे 3 झाले तर शेवटी का, अन्यथा जाऊ. सॉल्व्ह जे आपले एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम्स आहेत त्यांना फक्त प्रयत्न करा. सॉल्व्ह प्रॉब्लेम वरून तुमची थेरी प्लस हाऊ टू कॅल्क्युलेट और सॉल्व्ह MCQ हे झालं. दुसऱ्या पॉइंट वरून तुमची MCQ ची एक्सरसाइज मधल्या क्वेश्चनची प्रॅक्टिस झाली. तिसऱ्या केस मध्ये तुमचं थेरी पण कव्हर झाले. चौथ्या केस मध्ये स्वतःची प्रॅक्टिस करून बघा ना, होतंय का नाही होत. समजलं सर्वांना. मग आता विचारणार का तुम्ही मला की टेक्स्टबुक वगैरे कसं वाचायचं कसं नाही. सर्व गोष्टी मी काय सांगितल्या तुम्हाला की टेक्स्टबुक कसं वाचायचंय. 11वीचं असू द्या 12वीचं असू द्या, टेक्स्टबुक रीड करणं कंपल्शन आहे. टेक्स्टबुक नाही रीड केलं मोठा तुम्ही नुकसान करणार. कळालंय सर्वांना. काही डाऊट इथपर्यंत.